राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आली महत्त्वाची खुशखबर. माझ्या माता बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, 3,000 रुपये वाटप सुरू झाले. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. 3,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे. राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणे सुरू झाले. आजपासून सुरुवात झाली आणि बघा 2 हप्ते लाडक्या बहिणींनो खात्यामध्ये जमा होत आहे. 3,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे. किती जिल्ह्यात आज पैसे पडले ते सांगतो तुम्हाला. तुमच्या खात्यामध्ये पण आजच पैसे जमा होऊन जाणार आहे. तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. ते काम काय करायचं आहे तुम्हाला सांगतो मी. ते काम करताच तुमच्या खात्यामध्ये पण 3,000 रुपयाचा हप्ता जमा होऊन जाईल. काय काम आहे सर्व सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व सांगतो. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सत्य माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. ओके लाडक्या बहिणींनो, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. एक अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो मी तुम्हाला. आणि बघा आता मुंबई येथे कर्ज मिळत आहे. मुंबईतील महिलांना, मुंबईतील लाडक्या बहिणींना कर्ज किती मिळत आहे? 1,00,000 रुपये. तर बाकीच्या जिल्ह्यात 40,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळणार का? त्यासाठी काय कागदपत्रे लागतील? 100% 40,000 कर्ज मिळेल का बाकीच्या जिल्ह्यात? 0% व्याजदराने व्यवसायासाठी बहिणींना. चला त्याबद्दल पण सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो. आता इथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर लाडक्या बहिणींनो, जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर माहिती समजून घ्या. अत्यंत महत्त्वाची कामाची माहिती लाडक्या बहिणींसाठी. लाडक्या बहिणींना 3,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे. 3,000 रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकतात. 3,000 रुपये वाटप सुरू आणि राज्यातील जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हप्ता सुरू झाला. 3,000 रुपयेचा हप्ता. ओके, चला बघा आता सर्व अपडेट. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील घोटाळा उघडकीस आला आहे. हे बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळा झालेला आहे. त्याबद्दल पण एक माहिती समोर आलेली आहे. तर काय घोटाळा झालेला आहे चला पहिले ते आपण समजून घेऊया. गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या योजनेचा हजारो पुरुषांनी फसवणूक करून लाभ घेतला. बघा, तर लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी योजना आहे आणि या योजनेत भरपूर पुरुषांनी लाभ घेतला आहे. आता पुरुष मंडळांनी पण लाभ घेतला, त्यामुळे ही मोठी फसवणूक झालेली आहे, घोटाळा झालेला आहे या योजनेमध्ये. कारण भरपूर पुरुष जे आहेत ते लाडकी बहीण योजनेचे दर महिन्याला 1,500 रुपये घेत होते. त्याबद्दल आता माहिती समोर आलेली आहे. योग्य ती कारवाई आता सरकार करणार आहे. महिला आणि बाल विकास विभागातील सूत्रांचा हवाला देत काही अहवालात 12,431 पुरुषांनी या योजनेचा गैरवापर केल्याचा दावा करण्यात आला आहे. बघा, 12,431 पुरुष आहेत ज्यांनी हा गैरवापर यामध्ये केला आहे. गैरव्यवहार किंवा गैरवापर केल्याचा दावा समोर आलेला आहे. ओके, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यातील महिलांच्या हे बघा, तर लाडकी बहीण योजनेसाठी चांगलीच पसंती मिळालेली आहे. महिलांच्या चांगलीच पसंती उतरली आहे. या योजनेवरून विरोधकांकडून अनेकदा जोरदार निशाणा साधला जात आहे. त्यातच अनेक पुरुषांनी या योजनेतून लाभ घेतल्याचे समोर आले आहे. याबाबतची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर त्या सर्व लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात आले. पुढे बघा आता माहिती. आता ज्या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला बहिणींनो. तुम्हाला सर्वांना माहीत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण माहिती असते ती एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगत असतो. काय झालेलं आहे, किती पुरुषांनी लाभ घेतला होता हे बघा ते समोर आलं आहे. 12,431 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं. बरोबर. तर आता या पुरुषांवरती आता योग्य ती कारवाई हे बघा इथे तपासणी सुरू झाली. तपासणीमध्ये ते आढळले आणि त्यानुसार आता हे बघा तपासणीनंतर त्या सर्वांना यादीतून आता वगळण्यात आले आहे. ओके, चौकशीत असे दिसून आले की फसवणूक करून लाभार्थी
बनलेल्या पुरुषांनी जवळजवळ 1 वर्ष योजनेचा निधी घेतला. 1 वर्ष, हे बघा, 1 वर्षपर्यंत निधी घेतला आणि याबद्दल अजून माहिती आली नव्हती, परंतु आता ती माहिती आली आणि अखेरकार 12,000 प्लस जे काही पुरुष आहेत त्यांना या योजनेतून आता बाहेर काढण्यात आलेलं आहे. ओके, पुढे बघा. चौकशीत असे दिसून आले की फसवणूक करून लाभार्थी बनलेल्या पुरुषांनी जवळजवळ 1 वर्षाचा निधी घेतला, ज्यामुळे सरकारी तिजोरीला अंदाजे 24.24 कोटी रुपयाचा फटका बसला आहे. बघा, सर्व समोर आलेलं आहे. ओके, आता लाडक्या बहिणींनो 3,000 रुपये वाटप सुरू झाले, त्याबद्दल माहिती तुम्हाला सांगतो. अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे. 40,000 रुपये कर्जबद्दल पण सांगतो, त्याबद्दल पण माहिती आहे. परंतु पहिले आपण EKYC संदर्भात सर्वात मोठी अपडेट बघणार आहोत, कारण सध्या EKYC फार महत्त्वाचं आहे. त्याबद्दल पहिले अपडेट बघून घ्या, ती माहिती फार महत्त्वाची आहे. बघा, पहिले EKYC संदर्भात माहिती बघा. चला, लाडक्या बहिणींनो बघा, लाडक्या बहिणींच्या EKYCसाठी वेबसाईटवर खूप ट्रॉफिक असल्याचे मेसेज दाखवले जात होते. यामुळे अनेकींना दिवस प्रयत्न करूनही EKYC काही करता आले नाही. यासाठी बघा, मध्यरात्री 2 ते पहाटे 4-5 वाजेपर्यंतची वेळ योग्य असल्याचे सांगितले जात होते. असं देखील सांगण्यात आलं की सकाळी किंवा रात्री 1 नंतर KYC करा, 100% KYC होऊन जाते. परंतु आता सध्या रात्री देखील जास्त लोड असल्या कारणाने KYC करताना प्रॉब्लेम येत आहेत. काही टेन्शन घेऊ नका. जरी तुमची KYC राहिली पण तरी तुम्हाला हप्ता भेटेल, परंतु KYC पण करावीच लागणार आहे. त्यामुळे जेव्हा चांगली वेबसाईट होईल तेव्हा KYC करून घ्यायची आहे तुम्हाला. ओके, चला आता माहिती बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती, ज्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत आहात. सांगतो सर्व तुम्हाला. हे बघा, तर आता सध्या मुंबई येथे लाडक्या बहिणींना 1 लाख रुपये कर्ज मिळत आहे. बरोबर ना? 1 मिनटं. 1 लाख रुपये कर्ज हे छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी बघा हे कर्ज दिलं जात आहे 0% व्याजदराने. 0% व्याजदराने हे कर्ज दिलं जात आहे. बरोबर आहे. तर आता मग बाकीच्या जिल्ह्यात पण 40,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळेल का, याबद्दल अपडेट काय आहे याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं होतं. हे बघा, मागच्या या संदर्भात घोषणा झाली होती बरं, परंतु याबद्दल असा ठाम निर्णय घेण्यात आला नाही की 40,000 कर्ज मिळेल बाकीच्या जिल्ह्यात म्हणून. कारण मुंबई ते बहिणींना छोटा मोठा व्यवसायासाठी 0% व्याजदराने कर्ज मिळालेलं आहे. तर बाकीच्या जिल्ह्यात पण 40,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळेल 0% व्याजदराने, अशा अपडेट येत होत्या. हे बघा, घोषणा वगैरे झालं तर या संदर्भात, परंतु अजून बँकाने तसा निर्णय घेतलेला नाही. कारण बँकांकडून तसा निर्णय घेण्यात येतो, तो 1 लाख रुपये कर्जाचा तो निर्णय मुंबईतील बँकाने तसा निर्णय घेतला होता. परंतु तुमच्या जिल्ह्यातील बँकाने तसा निर्णय घेतला तर ते मिळू शकतो तुम्हाला कर्ज 0% व्याजदराने व्यवसायासाठी तुम्हाला. ओके, चला, हे अपडेट समजले. आत्ता महत्त्वाची माहिती 3,000 रुपये वाटप संदर्भात बघा. भरपूर लाडक्या बहिणींना 15वा हप्ता मिळालेला नाही. ज्यांना 15वा हप्ता मिळाला नाही त्यांना 15वा हप्त्याचे 1,500 रुपये आणि 16वा हप्ता आता या चालू महिन्याचे 1,500 रुपये, म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्याचे 3,000 रुपये त्या बहिणींना मिळतील. आणि ज्यांना सप्टेंबरचा 15वा हप्ता मिळालेला आहे त्यांना मग 16वा हप्ता 1,500 रुपये मिळणार आहेत. आणि येत्या 2-4 दिवसामध्ये हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून आलेली आहे, मीडिया रिपोर्टमधून आलेली आहे. त्यामुळे मोबाईलचे SMS कडे लक्ष द्या. अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता हप्ता जो आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. ओके, ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती राज्यातील लाडक्या बहिणींसाठी. चला, ताज्या बातम्या बघा आता. चला, आता लाडक्या बहिणींनो आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. आता आपण बघणार आहोत ताज्या बातम्या. पहिलीच बातमी तुम्ही बघू शकता. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सरकारकडून दिलासा योजनांची घोषणा झालेली आहे. अतिवृष्टीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे.
पंतप्रधान आवास योजनेतून नवे घर मिळणार, पावसामुळे ढासळलेल्या विहिरींसाठी देखील विशेष मदत, अनेक भागातील उभी पिकं आडवी झाली, तर काही ठिकाणी पावसाच्या तडाख्यामुळे शेतातील मातीही वाहून गेली, ऐन हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बरोबर. तर आता या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी बघा आता महत्त्वाचा दिलासादायक जो काही निर्णय आहे किंवा योजनांची मोठी घोषणा ती करण्यात आली आहे. सरकार आधीच लाडकी बहीण योजना तसेच महिलांना एस.टी बस प्रवासात अर्धा तिकिटाची सुविधा अशा विविध सामाजिक योजनांद्वारे नागरिकांना मदत करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. तर बघा या पॅकेज अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. ओके. ज्यांच्या घराचे पावसामुळे नुकसान झाले आहे त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून नवे घर मिळणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली आहे त्यांना स्वतंत्र आर्थिक मदत दिली जाईल. पावसामुळे ढासळलेल्या विहिरींसाठी देखील विशेष मदत देण्याची घोषणा शासनाने जारी केलेली आहे. ओके. दरम्यान सरकारकडून लाडकी बहीण योजना आणि महिलांसाठी एस.टी बसमध्ये अर्ध्या तिकिटाची सुविधा यासारख्या सामाजिक योजना आधीच राबवण्यात येत आहेत. त्यासोबतच कृषी क्षेत्रालाही स्थैर्य देण्यासाठी सरकारने हा दिलासा पॅकेज पुढे आणल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ओके. अत्यंत महत्त्वाची बातमी होती शेतकरी भावांसाठी. ही बातमी अतिवृष्टीग्रस्त शेतकरी भावांसाठी मोठी बातमी होती. दिलासादायक योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे सरकारकडून. चला ही बातमी समजली. बातमी नंबर 2 बघा तुम्ही आता. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बातमी नंबर 2 बघा. चला आता बघा बातमी नंबर 2. बातमी नंबर 2 सोने चांदी संदर्भात आहे. सोने चांदीचे भाव समजून घ्या आजचे. हे बघा आणखीन मोठी पडझड. जळगावमध्ये आता इतका दर. शहरातील सुवर्ण बाजारपेठेत लक्ष्मीपूजनसह पाडवा आणि भाऊबीजेला सोने चांदीच्या दरात मोठी उलथापालथ झाली. हे बघा लक्ष्मीपूजन, दिवाळीमध्ये भाऊबीज या दिवशी काय उलथापालथ झालेले आहे सोन्याच्या भावात बघा. त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी. दिवाळीची धामधूम आटोपल्यावर शुक्रवारी सकाळी दोन्ही धातूंच्या दरात आणखीन पडझड झाल्याचे पाहायला मिळाले. दिवाळीसारख्या मोठ्या सणानंतर भारतात सोने आणि चांदीच्या खरेदी मंदावली असून यामुळे या मौल्यवान धातूंवरील मागणीत लक्षणीय घट दिसून येत आहे. सामान्यत सोने आणि चांदीला सुरक्षित गुंतवणुकीचे आश्रयस्थान मानले जाते. म्हणजेच आर्थिक किंवा राजकीय अनिश्चिततेच्या काळात लोक या धातूंमध्ये गुंतवणूक करतात. मात्र पुढील आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची जी काही नियोजित बैठक होणार असल्याने जागतिक व्यापार युद्धाबाबतची चिंता काहीशी कमी झाली आहे. या सकारात्मक भावनेमुळे गुंतवणूकदारांनी अलीकडच्या तेजीनंतर नफा बुकिंग सुरू केले आहे. एकूणच सणानंतरच्या मागणीत घट, नफा बुकिंग आणि जागतिक व्यापार चर्चांबाबतचा सकारात्मक वातावरण या सर्व घटकांमुळे सोने चांदीच्या बाजारात सध्या किंचित मंदीचे जे काही वातावरण आहे ते दिसून येत आहे. बघा आता भाव बघा तुम्ही आता. तर शहरात 17 ऑक्टोबरचे 24 कॅरेटचे दर तुम्हाला सांगतो मी. 10 ग्रॅमचे बघा GST सह पकडलेले आहेत. तर 1,35,000 1,35,445 रुपयाच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले होते. परंतु धनत्रयोदशीला तब्बल 2781 रुपयाची घट झाल्याने सोन्याचे दर 1,32,355 रुपयांपर्यंत खाली आले होते. तर लक्ष्मीपूजनाआधी सोमवारी दिवसभरात 103 रुपयांची किंचित वाढ झाल्याने सोन्याच्या दर 1,32,252 रुपयांवर स्थिरावले होते. मंगळवारी लक्ष्मीपूजनच्या
हे बघा, लक्ष्मीपूजनच्या दिवशी मात्र 620 रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोने जे आहेत 10 ग्रॅम 24 कॅरेटमध्ये 1,32,870 रुपयांवर पोहोचले. म्हणजे जवळपास 1,33,000पर्यंत, 1,33,000 किंवा 35,000पर्यंत सोनं गेलेलं आहे. आणि आता आपण बघितलं तर आता अजून वेगळे भाव होत आहेत. म्हणजे बघा, दिवाळीमध्ये पण सोन्याचे भाव कसे वाढले आपण बघत आहोत, कमी जास्त होत आहेत. ठीक आहे, 1,000-2,000ने वाढ किंवा 1,000-2,000ने कमी असं होत आहेत, परंतु आपण सध्या बघत आहोत सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढच होत आहेत, त्यामध्ये वाढ होत आहे. ओके, ठीक आहे, ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची होती. आज आपण सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून घेतली. चला, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद, भेटू आपण पुढील व्हिडिओ.